पंढरीचा वास चौचरागी स्नान आणि दर्शन विठोबाचे हीच मज घडो जन्मोजन्मांतरी मागणी श्रीहरी नाही तुझे की सदा नाम संताचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव हीच मज घडो जन्मो जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे नामामणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्तमी माझी याची मज घडो जन्मो जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे विठ्ठल
शास्त्र असं सांगतं, ज्या गोष्टीचा उदय असतो त्या गोष्टीचा अस्त असतो, ज्या गोष्टीची सुरुवात असते त्या गोष्टीचा अंत असतो. जिथं माणसाचा जन्म झाला तिथं माणसाचा मृत्यू असतो. आपल्या गंगाबाईमध्ये गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहाची अतिशय चांगल्या पद्धतीने, खरं तर काही वेळेस जागेची अडचण असते पण मनाची अडचण नसते. काही ठिकाणी मनाची अडचण असते पण जागेची अडचण नसते. ती भजनी मंडळाकडून शिकावं. बाहेरचा जर तुम्ही भाग सोडला, मंदिरात आलात तर प्रसन्न वाटतं, शिखराकडे बघितलात तर आनंद वाटतो आणि या सगळ्या लहान टाळकऱ्यांना बघून तर अजून कौतुक वाटते. असा सप्ताह याची उद्या गोपाळ काल्याने सांगितलं आहे आणि गेल्या 6 दिवसापासून आपला जो प्रयत्न आणि प्रयास राहिलेला आहे, एकतर माणूस अध्यात्माकडे वळला पाहिजे, माणसानं तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे, माणसानं पंढरपूरची वारी केली पाहिजे, चंद्रभागेची आंघोळ केली पाहिजे, संतांचं वचन ऐकलं पाहिजे आणि कीर्तन श्रवण करून जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त झालं पाहिजे. खरं या सध्याचा प्रयास आणि म्हणून आज चिंतन करत असताना उद्या कायाच्या माध्यमातून समाप्त होणार आहे. गेल्या 6 दिवसापासून आपण संत महात्म्य असेल, पांडुरंग महात्म्य असेल, भक्ती महात्म्य असेल, कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, जे आपण त्याचं श्रवण केलं. समजा एवढं श्रवण करून सुद्धा आपल्याला जर माळेचं महत्व कळलं नाही तर ते महत्व कळलं पाहिजे. आपल्याला एकादशीचं महत्व कळलं नाही. आता परवाच्या दिवशीची एकादशी आहे, आज नवमी आहे.
हैदराबाद मधून सुद्धा महिन्याची वारी करणारी मंडळी आज आहेत आणि लक्षात घ्या. आज नवमी आहे, उद्या दशमी, परवाच्या दिवशी एकादशी. मी परवा लातूर तालुक्यामध्ये एका गावात कीर्तनाला गेलो. त्याचं नाव होतं रायवाडी. खूप मोठी पंगत होती महाराज. ते एकादशीला गेलो त्या दिवशी जवळजवळ 10,000 लोकांची पंगत होती. मग त्या पंक्तीत त्यांनी दोन्ही गोष्टी ठेवल्या, जेवणही ठेवलं आणि खिचडी ठेवली. मग मला त्याच्या अन्नाचं पूजन करायला घेऊन गेले. मी खिचडीचं पूजन केलं आणि आलो. मला म्हणलं इथं बुंदीलाही नारळ फोडा. म्हणलं आज एकादशी मी फोडणार. ते म्हणले महाराज ज्याची एकादशी आहे काय करायला पाहिजे. मी म्हणलो ज्याला आयुष्यात एकादशी घडली नाही त्यानं एक एकादशी केलं तर जन्मभराचं पुण्य त्याच्या पत्रात पडेल. त्यानं एकादशी ही केलीच पाहिजे. पण त्या दिवशी त्याचा एक मालक होता, प्रकाश पवार त्याचं नाव होतं. खूप मोठा माणूस आहे. त्यानं तिथंच उभा टाकला आणि संकल्प केला, मी आता मरेपर्यंत एकादशी कधीच सोडणार नाही. आजपर्यंत मी एकादशी कधीच केली. मी त्याला सांगितलं माझ्या कीर्तनाचं आजची जर खरी दक्षिणा काय असेल तर तुम्ही एकादशी, कारण त्याचं महात्म्यच एवढं आहे. आता या 7 दिवसामध्ये ज्यानं घातलं नाही तर प्रवृत्ती झाली नाही. तर प्रवृत्ती व्हायला पाहिजे. कारण श्रवणाचे विषय बैसावे येऊनी साम्राज्य कोणी सुखी. अहो अर्जुनाची आपाती फलसणे या योग्य होती. महाराज असं म्हणतात की पहिले श्रवण भक्ती आपण ऐकली पाहिजे आणि त्या श्रवण भक्तीतून आपण ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. नुसतं कीर्तनाला यायचं नाही, आल्यानंतर श्रवण भक्तीच्या माध्यमातून. तसं आता 7 दिवस गेले तर गेले, माळ घातल्याने हरकत नाही, एकादशी केला नाही हरकत नाही. पण आता परवाच्या दिवशी एकादशी आहे. संकल्प करा एकादशी सारखा मी महान व्रत करेल. ऐका, आपल्या अंगात रक्त आहे पण रक्ताचं काय महत्व आहे आपल्याला माहिती आहे का. आपल्या अंगामध्ये पाणी आहे, पाण्याचं काय महत्व आहे आपल्याला माहिती आहे का. माहिती नाही. आपण एक गाडी घेऊन चालतो, गाडीत आपण नुसतं 500 रुपये देतो पेट्रोल घालायला चालतो. घाल रे पेट्रोल म्हणतो, तो गाडीत पेट्रोल घालतो. पण त्या पेट्रोलचं काय महत्व आहे हे तुम्हाला माहित नसतं, त्या इंजिनला माहित. त्या इंजिनला माहित असतं त्याचं काय महत्व आहे. तसं एकादशीचं काय महत्व आहे आणि तुळशीच्या माळेचं काय महत्व आहे हे जर विचारायचं असेल इतर कोणाला विचारायची गरज नाही, ते वारकऱ्यांना. कारण महाराज असं म्हणतात, काय करावी साधन Oh,
सार जर काय असेल तर वारकरी होणं हा सगळ्या साधनांचा सार आहे. तर लोकांना वाटतं काय महाराज वारकरी होणं म्हणजे गळ्यात उंचीची माळ घालणार, कोणाला एकादशी करणं, पंढरपूरची संतांचं दर्शन घेणं, कीर्तन, पांडुरंगाचं दर्शन घेणं, याचा सार कसा याचं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं. पण तुम्हाला मला एक चिंतन करायला कोण लावतंय? तर एक शिल्पी महाराज, शिल्पी यांचं नाव आहे नामदेव. ते देवाच्या जवळ मागणी मागतात. त्यांचं मागणं खूप सुंदर असतं. अकल्पायुष्य व्हावे दया गुळा, माझी आस कळा, कल्पनेची बाधा नोहे कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाये पांडुरंगा या संतासी निर्वी हेची मदते. अनिक तुझे काही न मागो आता. अहो महाराज, संतांनी मागणी मागितली. ऐका, जगात सगळ्यांनी मागण्या मागितल्या. वेदांनी मागणी मागितली, पुराणांनी मागणी मागितली, तंत्रांनी मागणी मागितली आणि संतांनी मागणी मागितली. पण तुम्ही जर वेद जर वाचू लागला, त्या ऋग्वेदात असं म्हटलं जातं, श्री वर्चस्व मायुष्य मारोग्य माविधा शोभमानं महीयते, धान्यं धनं पशु बहुपुत्र लाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. सकाम प्रार्थना आहे. अश्वदायै च गोदायै धनदायै महाधने, धनं मे लभतां देवी सर्वकाम्यां देहि मे. सकाम प्रार्थना आहे. धनमग्नि धनं वायु धनं सूर्यो धनं वसु धनमिंद्रो बृहस्पती. सकाम प्रार्थना आहे. आणि तुकोबाराय काय प्रार्थना मागतात? सोने रूपे अमृतिकेच सांगतो. अश्वदायै च गोदायै धनदायै महाधने, धनं मे लभतां देवी सर्वकाम्यां देहि मे. वेद बोलतो धनमग्नी, ज्याच्याकडे पैसा नसेल
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिंद्रो खूप मंत्र अशा वेदातले आपल्याला पण संत काय म्हणतात सोने रूपे आमा मृतिके समान मृतिका म्हणजे माती माणिक आता माझ्या मोठ्यात माणिकच आहे माणिक पाषाण खडे जैसे खडे म्हणजे मातीतले जे खडे असतात आपण खड्याचे व्यापारी आहे संत महात्मे बोलते माणिक पाषाण खडे जैसे म्हणजे याच्याविषयी आपल्याला खूप बोलण्यासारखं आहे पण जास्त नाही पण इथं पूर्ण वेदांनी सुद्धा सकाम चिंतन केलं त्याच्यानंतर पुराण मार्ग आहे थोडक्यात जाऊ पुराण मार्गाची जर सुरुवात होत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कुंती म्हणते आपदामपहर्तारं आपदस्सन्तुनस्य तत्र तत्र जगद्गुरोः भवतो दर्शनं यस्यात् पुनर्भवदर्शनम् अरे देवा मला एवढं दुःख दे की ज्या दुःखात मी तुझी आठवण करेन आणि त्या आठवणीतून तुझं दर्शन मला उभा आमच्या संतांनी मागणी मागितली बघा हेच मागतो मी देवा बळे घ्यावी माझी सेवा बहु अनिवार्य मना चरणी ठेवावे जळून तुझं विन अन्यवाणी नको वधवू चक्र पाणी महाराज याच्यात असं म्हटलंय या श्री स्वयं सुकृतिना भवनेश लक्ष्मी पापात्मनाम गर्दधिया हृदयेषु बुद्धी अरे बुद्धीला भेद करणारी संपत्ती तुम्हाला देऊ नकोस संतांनी सुद्धा त्याची मागणी मागितलेली आहे तिसरा एक मार्ग आहे तंत्र मार्ग एक वेद मार्गात तुम्ही पाहिलात सकाम मार्ग मागणी आहे तंत्र मार्गात तुम्ही पाहिलात सकाम मागणी आहे तिसरी मागणी आहे तंत्र मार्ग हा तंत्र मार्गात हा असं म्हणतो मारणं मोहनं वचन स्तंभनो चाटनाधिकम एका जनार्दनाने सगळेच खपू दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगावाहीन तुला म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करणे संत तसं म्हणत नाही असं म्हणतात बघा ग्रह भूत पिशाच चाश्च यक्ष गंधर्व राक्षसाः ब्रह्म राक्षस वेताला कुष्मांडा भैरवादया आमच्याकडे भूत कुणाला म्हणतात पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या अरे आमच्याकडे महाराजांनी म्हणलंय जे जे बेटे भूत ते तो मानजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने संतांनी मागणी केलेली आहे म्हणून हे तिन्ही जरी तुम्ही मार्ग समोर जर ठेवले तर तिथं तुम्हाला सकामता दिसेल पण तुम्ही जर संतांकडे जर आला महाराज अवघाच्या पहिल्या कडव्यात म्हणतात पंढरीचा वास
तिन्ही ग्रंथाला बाजूला ठेवा, याच्यासोबत माणसालाही बाजूला ठेवा. सगळेजण सकाळ त्याचं मागणी मागितलेली, पण तुम्ही संतांच्या जवळ जर जाता, देह जावो अथवा राहो, निष्काम मागण्या, माझा देह गेला तरी चालेल, पण तू मला भेटला पाहिजे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त सुदेव ऐसे करी मागण्या. पण त्याच्या पुढे जर खूप छान मागतात, दावी रूपमज. आणि संतांनी परमार्थाचा आनंद घेतला तर तो एकट्याने घेतला नाही, तुम्हाला ना मलाही दिला. सेवितो हा रस वाटितो अनिका, ह्या रे हो नका गान भरी. म्हणून नामदेवरायांना संत शिरोमणी म्हणले, संत शिरोमणी. आज सकाळी आम्ही गाथापारायणाला गेलो होतो तिथं. महाराज, जगात कुणालाही सोडून कीर्तन करता येईल. अजून एकदा सांगा, जगात कुणालाही सोडून कीर्तन करता येईल, पण श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराला सोडून कीर्तन करताच येणार नाही, करताच येणार नाही. असे तुकोबार आहे. कुणाचे अवतार आहे? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. एवढं तर ठीक आहे. पुढे महाराज संप्रदाय सकळांचा. असे नामदेवराय कीर्तनाला उभा टाकले. आता महाराज बघा, कोणती गोष्ट काळ वेळ आणि परिस्थितीवर ठरलेली आहे. कोणती गोष्ट नामदेवराय कीर्तनाला उभा राहिले. लोकांनी सांगितले देवळाच्या मागे जाऊन नामदेवरायाने देवळाच्या मागे जाऊन कीर्तन केलं. ऐका, आपलं कीर्तन लौकिकार्थ आहे आणि त्यांचं कीर्तन मोक्षार्थी आहे. फरक आहे काय? देवळाच्या मागे जाऊन कीर्तन केले. देवाला कुठं करम केलं? देवाने देऊळ फिरवले. देऊळ त्यांच्या बायकोने घरी परीस आणून ठेवला. परीस म्हणजे लोखंडाला लावलं की त्याचं सोनं. बायकाला त्याच्यात खूप आनंद असतो. मग महाराज ते सोनं घरी आणून ठेवलं. नामदेवराले असले तोंड कशाला आणून ठेवलं म्हणलं, घेतले आणि बाहेर. आता संताची जरी बायको असली तरी ती बायकोच आहे. तू बांधणार ती ऐसा पांडू लागला. नामदेवरायाने हात धरला, चंद्रभागेत घेऊन गेले. ओंजळभर धोंडे उचलले. उचल, तू उचलतीस तो धोंडा परीस होईल. जयाचे निवाक्य उजवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंक. ही ताकद संतांच्या हातात आहे महाराज. दुसरी गोष्ट, ह्या त्या गोष्टी ठीक आहे. तुम्ही मला सांगा, एक माणूस
आता मी दवाखान्यात गेल्यानंतर लोक मला महाराज आहेत, आपले गुरु आहेत, दवाखान्यात घेऊन जातील, मोठा दवाखाना घालतील. बरोबर का नाही रे? बोल, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे, बोल. मोठ्या दवाखान्यात घेऊन जातील, बरोबर आहे. काय करतील? दाखवतील, मला चांगली ट्रीटमेंट करतील. मग समजा जर डॉक्टर म्हणला तर ह्याचा काही इलाज नाही, ह्याला घेऊन जावा, मग तुम्ही काय करता? ऐका, नामदेवराय एकटे समाधी घ्यायला तयार झाले. असं शास्त्रात सांगितलंय. बरं, बायको कशी असावी? पत्नी मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी संसार सागर. संसाराच्या सागरातून तरुण जाण्यासाठी नवऱ्याला सहकार्य करणारी पत्नी असली पाहिजे. सिनेमाला घेऊन गेलं नाही म्हणून, हॉटेलला नाही घेऊन गेलं म्हणून, नवीन साडी आणली नाही म्हणून, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभवलेले आहात. आम्हाला त्याचे अनुभव नाही, तुम्हाला त्याचे अनुभव आहे. पण मला आई साहेबांनी सांगितलं मी तुमच्या बरोबर समाधी घेणार. मुलं कसे प्रॉपर्टीसाठी भांडतात, पण बापाला सांभाळत. आता काल तुम्ही बघितलं 80 कोटीचा माणूस काल अनाथ आश्रमात त्यांनी जीव दिला. प्रॉपर्टी किती आहे? 80 कोटी. आता इथं बसलेले आपण सगळे माझ्या सहित एकत्रित केली तरी आपले 10 कोटीच्या वर प्रॉपर्टी जाणार नाही. पण ह्याची प्रॉपर्टी किती होती? 80 कोटी. आणि 80 कोटीचा माणूस कुठं गेला? अनाथ आश्रमात. त्याचे दोन्ही मुलं अमेरिकेत. त्यांनी सांगितलं आता आम्हाला यायला वेळ, तुम्ही ह्याची माती करा, आम्ही इथं काय करायचं ते तिथं नाव. मग त्याच्या मुलीला जावयाला सांगितलं की तुम्ही तरी या. ते मी सांगितलं त्यांचंच पोरगा यायला त्या ते सुद्धा आले तिथे समजा. पण मुलाने सांगितलं की मी तुमच्या बरोबर. पण सुनेनंही म्हणावं गाव असं. ह्या काळात किती अवघड आहे. ह्या काळात जर सांगते सुनबाई म्हणले मी सुद्धा तुमच्या बरोबर. सुनबाई म्हणलं ठीक आहे. नातवानं म्हणावं नातू नातू आजोबा तुमच्या बरोबर मी सुद्धा येणार. नातवाने हे तर ठीक आहे, त्यांची सेवा करणारे घरातले एकूण 13 जणांनी समाधी घेतली. ऐका, जगातल्या सगळ्या मंदिराला पायऱ्या आहेत, पण नामदेव पायरी सारखी पायरी विठ्ठलाच्या मंदिराशिवाय जगात कुठेही नाही. त्या लक्षात अशी एक सुंदर पायरी आहे. जनाबाईंनी सुद्धा सांगितलं की मी सुद्धा तुमच्या बरोबर. म्हणून पैठणला जर गेला तर भानुदास एकनाथचं भजन तुम्हाला ऐकायला मिळेल. आळंदीला गेला, देहूला गेला, ज्ञानोबा तुकारामचं भजन तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि पंढरपूरला जर आला तर नामदेव जनाबाईंचं तुम्हाला भजन ऐकायला मिळेल. हे तर ठीकच आहे, एवढं तर त्यांची एक सूर बाळंपणाला गावी गेली. हे ऐकण्यासारखं आहे. इथं असलेल्या सगळ्यांनीच ऐकलं. त्यांची एक सूर बाळंपणाला कळत नाही. लवकर लेकराला घेऊन आलते. पांडुरंगाला जाऊन म्हणते मी काय पाप केले. मी माझ्या सासऱ्यांबरोबर समाधी घेऊ शकले नाही. देवाने तिला अंतर्धान केलं. खूप प्रमाणात देण्यासारखे वेळ जाईल.
कारण मी इथं येताना ही तुमची मंडळी होती, तुला सकाळी 10 वाजता कलेक्टरनी बैठक लावली आहे. मला म्हटलं आज रात्रीच तुम्ही. आम्ही म्हटलं नाही, आता कीर्तन करतो, कीर्तन झालं मी निघतो. महाराज काय काय नामदेवरायाचं पुण्य असेल. नैवेद्य घेऊन गेले, जीव घालून. कीर्तनात सांगायला चांगलं आहे, आणि देव खरंच जीव लागला तर आपली बायकोवर नैवेद्य देईल का? आश्चर्य आश्चर्य. देवाच्या जवळ मार्ग मागतात. तो देव कसा आहे? सत्य ज्ञानानंद गगनाचे नाही रूप महाराज म्हणतात, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे बरी, पाहता पाणे दुरी याचा निवास कुठे आहे? तर महाराज म्हणतात एक पंढरपूर नावाचं गाव आहे. ऐका, त्या रुद्रयाम मंत्रामध्ये पंढरपूर विषयी असं म्हटलेलं आहे, श्री गुरु विठ्ठलानंदम परात्पर जगत प्रभु त्रैलोक्य व्यापकं देवं शुद्धमत्यंत निर्मलं नासाग्रे वस्थितं देवं मा ब्रह्मस्तंभ संयुतं पूर्णतंतुविभाकारं सूत्रज्ञं विठ्ठल स्वयं काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. हे जे पंढरपूर आहे, जगात 2 गावं देवाने निर्माण केली. शैवांसाठी काशी निर्माण केली, शैवांसाठी काशी निर्माण केली, आणि तुमच्या आणि माझ्यासाठी पंढरी निर्माण केली.
हॅलो, महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे अम्मा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली. देवाने पंढरी निर्माण केली म्हणे. निर्माण म्हणून तुकोबारायासारखे महात्मे सुद्धा म्हणतात, होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाच माझा नेमधर्म की ठोपाचे. तुकोबारा म्हणतात, भिकारी होईल पण वारी सोडणार नाही. पण पंढरपूरला कसं जायचं? एकटं जायचं नाही महाराज, कुणाबरोबर जायचं? मृत्युलोकी एक नगर पंढरपूर
तुम्ही संत माया बापा एवढा उपकार करा हे तर बरोबर आहे. पुढचं प्रमाण खूप चांगलं आहे. ज्ञान देतो वरी दाखवा दिनाचा सोयरा. का बरं? संत सज्जनी मानले तुका नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवरी पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागे तिरी ऐसे बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर. तुम्ही साधू संत माय बाप एवढा करा उपकार. ज्ञान बदल तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. का? त्याचं कारण आहे वैकुंठ जावया
आणि पंढरपूर रचलेलं आहे देवाने, माणसाने नाही. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार. पृथ्वी जातो, अरे पृथ्वीचा भार फेडण्यासाठी वैकुंठीचा देव आणला पुतळा. म्हणून पंढरपूरला आम्ही महिन्याची वारी करतो. पण तुकोबाला असं म्हणतात, तुका पंढरीसी माझ्या बरोबर परवा पंढरपूरला एक अमेरिकेचे खूप मोठे डॉक्टर आले होते. त्यांचं नाव होतं डॉक्टर रूपलाल. म्हणजे एक 10 वर्षाखालची गोष्ट सांगतो. मग ते पंढरपूरला ज्यावेळेस पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले, माझ्या बरोबर आले, तर असं नाकाला कस्ती वगैरे लावून मंदिरात गेले. आले, मंदिरात आले, बसले, दर्शन घेतले. मग पांडुरंगाची मूर्ती त्यांनी पाहिली आणि तिथून ते परत निघाले. परत निघाल्यावर महाराज त्याच जागेवरून येत होते. त्या त्यांचा हात नाकावर नव्हता. मी त्यांना विचारलं, डॉक्टर साहब, जाते वक्त आपका हाथ नाक पे था, आते वक्त अब आपको कोई भान नहीं रहा, आपका हाथ नहीं है, काय डॉक्टर ने सांगावं? असो ऐसा कोठे आठवची नाही. पण कधी? लोकांना असं म्हणतात, पावलो पंढरी. अरे सामान्य नगरी नाही आहे ती. पंढरपूरला यायला देव सुद्धा वाट बघत असतात. ऐका, महादेवाच्या देवळात गेलं तर फक्त महादेवाचं दर्शन होतं. कृष्णाच्या दर्शनात गेलं तर कृष्णाचं दर्शन होतं. देवीच्या देवळात गेलात तर फक्त देवीचं दर्शन होतं. गणपतीच्या देवळात गेलात तर फक्त गणपतीचं दर्शन होतं. सूर्याच्या मंदिरात गेलात तर फक्त सूर्याचं दर्शन होतं. पण विठ्ठलाच्या मंदिरात गेलात तर जगातल्या सगळ्या देवतेचं दर्शन तिथं होते. ते मी बोलत नाही. देवाच्या मस्तकाला तुम्हाला नरहरी सोनाराचा दृष्टांत माहिती आहे. महायोग पीठे वरम पुंडरीकाय धातुमनींद्रैः समाकृत्य तिष्ठन्तं मानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. मस्तकाला हात लावल्यावर काय होतं? परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. स्वर्गजयाची शाळुंगा. अरे बाबा मस्त. आता कालच्या महाशिवरात्रीला माझ्याच हस्ते पांडुरंगाची पूजा झाली. देवाच्या मस्तकावर रोज बेल चढवला जातो. खरं तर पंढरपूरचं मंदिर हे वैष्णवांचं परमोच्च स्थान आहे. परमोच्च स्थान वैष्णवांचं. पण तिथं सुद्धा त्यांच्या मस्तकावर, त्याला मस्तक म्हणून संबोधलं जात नाही, ते महादेवाची शाळुंगा म्हणूनच तिथे पूजा केली जाते. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देवाच्या तोंडाकडे जर बघितलं, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक
नवजे माझ्या आवडे हे रूप ओढले सगुण पाहता लोचन सुखावले राजस सुकुमारा मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया. हे तर सगळं ठीकच आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात धनीन पुरे गाता रूपदृष्टी न्याहाळता परवा परवा पांडुरंग कांती सावळे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनवणे मना आले हो माय मना आले हो माय. हा देवाचं महाराज स्वरूप आहे. देवाच्या बिंबीकडे जर बघितलं रोज ज्यांनी आता इथं बरेच जणांनी महापूजा केलेली आहे. देवाचे तुम्ही केली आहे महापूजा. देवाचे पुन्हा सांगतात देवाच्या बिंबीत ज्या दाखवतात सांगतात जिथून सृष्टीची उत्पत्ती झाली सृष्टी स्थित झाली आणि पुन्हा सृष्टी इथंच विनाश होण्याची ताकद या देवाच्या या बिंबीच्या तिथं आहे. देवाच्या पायाकडे जर तुम्ही बघितलात तर महाराज विष्णूचं रूप आहे. विष्णूचं एक शेपूट मधला अभंग आहे म्हणत ते दोघं पण मी मुद्दाम म्हणतो स्वयंभुवा माझा विटेवरी उभा चिदानंद गाभा पांडुरंग नाही घडविला नाही पैसविला पुंडलिका आला भेटावया. अरे कसा आहे तो उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. आणि म्हणून तो ती पंढरी महात्म्य हे नव्हे आजीकालीचे हे आजचं नाही आहे. हजारो ऋषीमुनींनी त्या पांडुरंगाच्या जागेवर तपश्चर्या केली तपश्चर्या आणि मग तिथं देव आले. आपण म्हणतो पूर्वी आईवडिलांचे पाय दाबला आणि देव 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 तिथं येण्याच्या आधी हजारो लोकांनी तिथं तपश्चर्या केली आणि मग पुंडलिकाच्या सेवेसाठी पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी आपले ते थोरपणा नारायण विसरला. अशी ही भू म्हणजे पंढरी नगरी आहे. अशा पंढरीमध्ये नामदेव म्हणतात मला सतत वास दे सतत वास पंढरीचा वास. दुसरी गोष्ट महाराज सांगतो चंद्रभागे स्नान एक तिथं नदी आहे असं म्हणतात सकळ ही तीर्थे घडती एक वेळा पण कधी चंद्रभागा डोळा. नुसतं बघितल्यानंतर आंघोळ केल्यानंतर काय होतं चंद्रभागे करिता एक स्नान तुझे दोष पळते रानोरान. काय झालं ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव राय आता जसा काल खूप मोठा 144 वर्षाच्या नंतर मेळा झाला. ते दोघजण तीर्थयात्रेला गेले. पायी तीर्थयात्रा घडो देह समजा दाही पडो. ते यात्रेला गेले. यात्रेला गेलता असं म्हणतात ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानोबाच्या पायी मिठी घाली गंगामाई नामा म्हणे सोडाई ज्ञानदेव सर्वात. यात्रेला गेल्यानंतर गंगा म्हणू लागली आम्ही एवढ्या लोकांचे पाप धुतले पण आमचा पाप होणार आतापर्यंत कोण आला नाही. मग आता हे ज्ञानेश्वर महाराज आले नामदेव राहिले तर त्यांच्या पायाला जाऊन आपण धरलं पाहिजे. सगळेजण जाऊन नामदेव रायाच्या पायाला धरले. त्यांनी विचारले की तुम्ही कोण आहे. एक म्हणते मी गंगा आहे एक म्हणते मी यमुना आहे एक म्हणते मी सरस्वती आहे. तुम्ही एवढ्या काळ्या कशा झाला. त्यांनी सांगितलं लोकांचे पाप धुवून 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 आम्ही काळे झालो. मग त्यांनी सांगितलं की आम्ही तर लोकांचे पाप धुतलो. आता म्हणतात की प्रयागला एक आंघोळ केली की ते गाणं लागतं पण आंघोळ कोणतं गाणं गाणं लागतं. मग ते गाणं लागले की त्याच्या डुबक्या चालू होतात चालू होतं सगळं होतं. एक डुबकी मारायला सांगतात. तिथं जे पाप धुतलेलं आहे ते पाप फेडणार. तुम्ही विचार करा काय प्रयागचं पाणी असेल
65 कोटी लोकांनी आंघोळ केली, पण एक जंतू त्या पाण्यात निर्माण झाला नाही. काय पाणी असं? माझ्याकडे जवळजवळ 100 बाटल्या तरी तिथे आल्या, म्हणजे तीर्थाच्या बाटल्या. बाटल्या तीर्थाच्या 100-1 आसपास बाटल्या आल्या. मी जवळजवळ 30-40 बाटल्या तरी चेक केल्या. एकाही बाटलीमध्ये वास नाही पाण्याला, एकही किडा नाही. त्याचंच नाव आहे तीर्थ. असे तीर्थ एवढे पवित्र. त्रिवेणी संगमे जायचं नाही एवढं एवढे पवित्र असे तीर्थ जे जगाला पवित्र करत निघाले, ते म्हणजे आम्हाला पवित्र करणार कोण आहे? त्यांनी सांगितलं की सकळ ही तीर्थे येती माध्यान काळी. सगळे तीर्थ दुपारी 12 वाजता कुंडली पाट्याप्रमाणे बरोबर. ऐशे शंकर सांगे ऋषी जाव, ऐशे शंकर सांगे ऋषी जाव. आम्ही काय केलो आता, आपल्याला तर तेवढा गणपतीत जाणं होत नाही. 20-30 किलोमीटर 30-30 किलोमीटर 40-40 किलोमीटर आपण काही चालू शकत नाही. ज्या दिवशी तिथं पर्वतस्थान आहे त्या दिवशी जाऊन चंद्रभागेत आंघोळ. म्हणतात महाराज हे स्नान वेगळं हे स्नान वेगळं ना, आम्हाला हेच परवडले. आमचं भाग्य आहे आपल्याला महिन्याची वारी जमते. ज्याला जमते ते महिन्याची वारी करते. ज्याला जमणार नाही तरी 4 मोठ्या एकादशा करतो. ज्यांना 4 एकादशा जमत नाही ते आषाढी कार्तिकी करते. ज्यांना आषाढी कार्तिकी जमत नाही वर्षातली एक तरी वारी करते का नाही? ऐका, सगळ्या ठिकाणी जाताना पिकनिकला म्हणून गेलं जातं, पण पंढरपूरला गेल्यानंतर दर्शनाला म्हणून जावं. असे पवित्र पंढरपूर. तुका म्हणे अम्मा अनाथा कारणे पंढरी निर्माण पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे. एक विठ्ठलाचं दर्शन एकदा जर घेतलं, तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती जी आहे ती वाळूत नाही म्हणते. तुम्ही कधी जावा वेगळे अनुभव असतात. आता तुम्ही जर सकाळच्या महापूजेला जर गेला, आता मी कधी कधी जाऊन तूप उघडतो पाठीच्या हातात. महाराज जसे तुमचे माझे डोळ्यातले डोळे झोपेतून उठल्यानंतर डोळे असतात
तसे विठ्ठलाचे आजही डोळे असतात होते असं नाही आज आज तुम्ही करे ना पूजा तुम्ही द्या आता एक पूजा अरे का नाही पैसे द्या देवाला अजूनही तुम्ही बघा आषाढी एकादशीला देवाला एकच वेळ नैवेद्य असतो संध्याकाळी देवाला लिंबू पाणी देतात म्हणजे आपण जसं लिंबू पाणी पिले की फ्रेश होतं की नाही तसं देवाला लिंबू पाणी देतात संध्याकाळी 8 वाजता किंवा 24 तास देवाचं म्हणजे देवाचे रूप सातत्यानं पंढरपुरातले बदलत राहतात असा विठ्ठल दुसरा विठेवर उभा नाही आहे हाके सरशी उडी धावोनियास ऐसी कृपावंत कोण माझ्या काही वाचून. असा पंढरपूरचा पांडुरंग चांगली व्हा सगळ्यात पहिले काय करायचं एकदा पंढरपूरला कारण पंढरपूरला गेल्याशिवाय त्याला सवय दुसरी गोष्ट पंढरपूरला गेला की गळ्यात काय घालायची तुळशीची माळ घालायची किती छान आहे लोक मेल्यावर तुळशीचं पान कधी मेल्यावर ते ठेवणारा बी गडबडीत ठेवतोय आणि ज्याच्या तोंडावर ठेवलं त्यालाही काही कळत नाही आमच्या घरात तुळशीची माळ हा देह भगवंताला अर्पण केला ऐका सगळ्या व्रताला उद्यापन आहे एकादशीला उद्यापन असं सांगतात हा 3 दिवसाचा उपवास ज्याला जमतंय त्याला करावं नक्की करावं आम्हाला आमच्या तरुणात जमत होतं आम्ही करतो आता मलाही 66 वर्षाचं वय चालतं आता मी दाबून खातो पण एकादशी करतो मी दरवेळेस सांगतो इथे सांगितलं असेल सोलापूरला एक सोमाणी म्हणून आहे सोमाणी ते वर्षातून एकदा मला एकादशीला फराळीला बोलवतात मी सकाळी पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि त्यांच्या घरी फराळीला येतो जवळजवळ 40 आयटम असतात ताटात किती मला आता तरी आठवलं की जावंच वाटतंय मी असं पाणी देवाला फोडतो सोडतो तिथे एक शाळीग्राम आहे त्यांच्याकडे चक्षुर यथेवांजन संप्रयुक्त छोट्यातल्या छोटा शाळीग्राम त्यांच्याकडे एवढा शाळीग्राम आहे आणि त्या शाळीग्रामवर विष्णूची मूर्ती आहे खूप धार्मिक कुटुंब आहे पण ते वर्षातून एकदा मला तिथं अगदी पाद्यपूजा करून शाळीग्रामला समोर ठेवून प्रसाद देत असतात तो प्रसाद आम्ही ग्रहण करतो 40 एक घास खाल्लं तरी अजीर्ण होणारच पूर्ण खाल्लं तर अजीर्ण होणार नाही एक घास खाल्लं तर अजीर्ण होणार शास्त्र सांगतं 3 दिवसाचं व्रत दशमीला सकाळी जेवायचं एकादशीला निरंकार करायचं आता निरंकार या काळात आपल्याला तंबाखू खायच्या एवढ्या सवयी तो खानाही पडता त्याच्याशिवाय होईल कसं हो आपला दिवस चालत शास्त्र सांगतं की निरंकार करा निरंकार होणार नाही शास्त्र सांगतं की पाणी पिऊन करा पाणी पिणे होणार नाही शास्त्र सांगतं की दूध पिऊन करा चहा नाही दुग्धाहार सांगितलं दूध पिऊन करा दूध पिऊन पण होणार नाही शास्त्र सांगतं की फळं खाऊन करा फळं खाऊन पण होणार नाही मग साबुदाणा खा बगर खा वडे खा भाकरी खा धपाटे खा पुड्या खा लिंबाचं लोणचं खा ठेचा खा श्रीखंड खा बासुंदी खा शेंगादाण्याचे लाडू खा राजगिऱ्याचे लाडू खा केळीचा ड्रायफ्रूटचा लाडू आजकाल तर कुठे गेला तर बायका म्हणजे ड्रायफ्रूटचा लाडू खा आमचे आजोबा म्हणायचे
जनावरासारखं चल पण एकादशी कर. हे म्हणायच्या मागे त्या एकादशीची जी ताकद आहे ते सांगण्याचा प्रयत्न. एकच असा संप्रदाय आहे. तुम्ही कुठे जावा, मी जातीनं लिंगायत आहे. लिंगायत म्हणजे वाणी वाणी बोल रहा वाणी. अरे मैं बनिया हूँ बनिया, लेकिन बनिया ईटल के पास नहीं जाता, वो ऐसा रहता. महाराज पण तुकोबारायने आम्हाला दंड दिला. दंड व्रत एकादशी नाही, सोमवार अरे एकादशी तर कर, पण एकादशीच्या बरोबर असा कोणता संप्रदाय सांगतो सांगा तुम्ही मला. जगातला कोणताही संप्रदाय सांगत नाही. हे बाकीचे सगळे भांडा लावायला बसते. आमचा वारकरी संप्रदाय व्रत एकादशी सोमवार न करसी. आमच्याकडे प्रमाण आहे महाराज. तुम्ही कुठल्याही संप्रदायामध्ये जावा, दुसऱ्या देवतेचं वर्णन शिव भोला चक्रवर्ती पंढरीचा वास स्नान आणि दर्शन एकच जन्मात नाही, हे चिमच घडो जन्मो जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे. अरे देवा तुला दुसरं काही मागणं नाही. हे जीवावी माझी आस जन्मो जन्मी आलास पंढरीचा वारकरी. देवा
देवाकडे गेलो की एवढं मागतो एवढं मागतो एवढं मागतो. अरे देवाला सगळंच माहित राहते पण आपल्याला काय वाटतंय देवाला काहीच माहित नाही. त्याला सगळं जग चालवते, त्याला सगळं माहीत राहते. बघा महाराज म्हणतात कलियुग आहे, मुखी सदा नाम, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बभूतांची, वैष्णवांचा माल घरा तुर तुरा वस्तूशी. म्हणून महाराज म्हणतात की कलियुगामध्ये देवाचं नाव घेतलं पाहिजे. नामा संकीर्तन साधन पैसे जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज म्हणतात की देवाचं नाव रोज घेतलं पाहिजे. आपण ज्या गुरुकडून अनुग्रह घेतो, कुणी उघडा मंत्र देतो, कुणी कानामध्ये मंत्र देतो. दोन्ही मंत्र श्रेष्ठ आहेत. कुठल्याच मंत्राला नाव ठेवायचं. आणि ऐका, संप्रदायातल्या तर लोकांनी कुणाची निंदा करायची नाही. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी, सगळ्यांची सेवा करत राहायची. तसं महाराज असं म्हणतात की बाबा कोण कानात मंत्र देतो, कोण उघडा मंत्र देतो. जरी आपल्याला तुकोबाराने मंत्र दिला, बघा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, तर आपण जेवायला वेळ देतो, झोपायला वेळ देतो, आपल्या कामाला वेळ देतो, पैसे कमवायला वेळ देतो. तर हे सगळं आपण करत असताना ज्या गुरुकडे जाऊन आपण नाममात्र मंत्र आपल्या कानामध्ये घेतो किंवा तो आपल्याला उघडायला सांगतो, त्याला आपण किती वेळ देतो याचा पण चिंतन केलं. इतकं नामस्मरण केलं पाहिजे. स्थूलातून सूक्ष्मात गेलं पाहिजे, सूक्ष्मातून कारणात गेलं पाहिजे, कारणातून महाकारणात गेलं पाहिजे. महाराज नामातून रूपात आलं पाहिजे, रूपातून लीलेत आलं पाहिजे, लीलेतून त्याच्या धामापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. ही अवस्था आपोआप आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. मुखी सदा महाराजांनी सांगितलं संताचे दर्शन. एक संताचं जर दर्शन घेतलं तर भाग्याचा उजळा होत असतो. म्हणून संताचं दर्शन घेतलं पाहिजे आणि संताकडून अनुग्रह केलं पाहिजे. महाराज म्हणतात नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाची. कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेणे नारायण देईल वेडी. कीर्तनी चांग कीर्तनी चांग होय अंग, हरिरूप सततं कीर्तयन्तो मां यदन्तश्च प्रकृताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. एक नामस्मरण घेतल्यानंतर काय होतं? यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरुणी उठवली, यमलोकाची खुंटली राही आगली. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवणाने दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष पोखदासी नाही. एक कीर्तन ऐकल्यानंतर काय होतं? ब्राह्मणाकडून प्रायश्चित्त कर्म करावं लागतं. महाराज म्हणतात नाही, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशने व्यवसाय प्रायश्चित्ताचे. नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त. महाराज म्हणतात एक कीर्तन ऐकलं तर तुझे सगळे पाप इथंच धुत राहतं. म्हणून महाराज म्हणतात कीर्तनी चांग कीर्तनी चांग होय अंग हरिरूप. म्हणून पंढरपूर एक असं क्षेत्र आहे, तिथं रोज टाळ वाजतो आणि तिथं रोज कीर्तन होतं. विठ्ठल विठ्ठल आता 4 महिने चातुर्मास तर पंढरपुरात आनंदच असतोच असतो. पण त्याच्यानंतर सुद्धा महाराज 9 फडकरी मंडळी वाळवंटात कीर्तन करत असतात. दशमी, एकादशी आणि द्वादशी त्यांची सेवा आज असते. प्रत्येकाच्या मठात, प्रत्येकाच्या, आता आमच्या मठात रोज पंचपदी होतीच. काही जरी नाही झाली तरी पंचपदी होतीच. टाळ वाजतोच. टाळा टाळी
अंगो अंगी रागाचंद लावो निमृदंग श्रुती काळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने असा म्हणतात खरा बिंदुनाद कलातीत भिन्न देह समप्रभ अभिन्नानैव विश्वाय विठ्ठलाय नमो नमः. आता ही मंडळी गात होते गाताना नुसतं आ केले त्याच्यातून पुन्हा सगळा राग काढला पाचवाज वाजवत आहे पहिल्या सुरूनुसार धिन वाजवला पुन्हा धिन धा गदा लगेच बोट बाहेर पडतात. जसं आपण पाण्यामध्ये एक खडा टाकला वाचतानुसार ठप्प वाचतो पण त्याच्या सुरी 100 इकडं उभा टाकतात. तसं पंढरपूरचा पांडुरंग आहे. एक नाम जर घेतलं आता ते लोक म्हणतात की विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर ब्लॉकेज निघून जातं म्हणे. अरे ब्लॉकेजला घेऊन काय बसलास तू? मोक्ष तुला हुडकत येतो हुडकत हुडकत हुडकत. या रे हरिदासा जिंकू कळी काळ कळीच्या काळावर जर मात करायची जर असेल तर हरीचे दास ज्ञानेश्वर तुकाराम